सोलापूर. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता थेट सोलापूर शहरावर दिसू लागला आहे. शहरात ऑटो एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने मोठी टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध गॅस पंपांवर रिक्षा चालकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक ठिकाणी ही रांग तब्बल 1 ते 2 किलोमीटरपर्यंत पोहोचत असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. विशेषतः जुळे सोलापूर परिसरातील ऑटो एलपीजी गॅस पंपावर रिक्षा चालकांची मोठी गर्दी होत असून तासनतास प्रतीक्षा करूनही गॅस मिळत नसल्यामुळे चालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. दरम्यान गेल्या 20 दिवसात ऑटो एलपीजी गॅसच्या दरात सुमारे 35 रुपयांची वाढ झाली आहे. वाढत्या दरांमुळे आणि टंचाईमुळे सोलापुरातील हजारो रिक्षा चालकांना आर्थिक फटका बसत असून त्यांच्या दैनंदिन उत्पन्नावरही मोठा परिणाम झाला आहे. या परिस्थितीमुळे रिक्षा चालकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून प्रशासनाने तातडीने यावर उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरत आहे. हो, बार काउन्सिलचं इलेक्शन होतं. माझं मतदान इथे आहे, त्याच्यामुळे आज मताचा अधिकार बजावला. सर, काल मोर्चा निघाला होता तुमचा आरएसएस विरोधात. पुढची भूमिका काय असेल? काँग्रेस सोबतच असणार का? पुढच्या आठवड्यात आमची बैठक होणार आहे. त्या बैठकीमध्ये असं ठरवलं जाईल. फक्त काल एवढंच ठरलं की जिल्ह्यामध्ये मोर्चे काढायचे ठरले. देशपातळीवरती करायचं जे आहे ते पुढच्या आठवड्यामध्ये ठरेल बैठक. देशात पुन्हा कोरोनाचं संकट येईल असं मोदींनी सांगितलंय. काय वाटतं? मोदीला लागलेला आहे वेळ, त्याच्या पलीकडे आता काहीच सांगता येईल. त्याचा माझ्या याच्यामध्ये लहानपणी आम्ही असताना टायफॉइडची साथ बघितली, मलेरियाची साथ बघितली, त्याच्यानंतर अजून एक आजार आला होता त्याची साथ बघितली, येलो फिवरची साथ बघितली. तेव्हा ज्याला वेळ लागलेला असतो तोच बंद करतो. नाहीतर अशा ह्याच्यामध्ये मेडिकल सायन्समध्ये एक थिअरी आहे, दॅट इज नोन ॲज हर्ड थिअरी. आणि ती ज्या ज्या बाजारपेठेमध्ये होती त्या सर्व कोरोना आला नाही. ते मोदींनी त्याच्याकडून शिकावं असं फक्त एवढं सल्ला आहे. थँक्यू. चला, शेवटचा प्रश्न अशोक खरातांबद्दल थँक्यू.